आता बातमी शेतकऱ्यांच्या संदर्भातली आहे। कांद्याचे भाव पुन्हा कोसळलेत। येवल्यामध्ये शेतकऱ्यांनी त्यामुळे रास्ता रोको केला। इंदोर पुणे महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला। कांद्याचे भाव सारखे कोसळत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या तीव्र नाराजी। कृषी उत्पन्न बाजार समिती समोर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असताना आपण बघितलं की ब्लॉक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोर संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलेले आपण बघितलं तर पुणे इंदोर महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला असून कांद्याचे भाव सातत्याने घसरण होते। आपण बघितलं तर शेतकरी संतप्त रास्ता रोको आंदोलन करताय। त्या सांगाल की रास्ता रोको आंदोलन केले। कांद्याला भाव, मकाला भाव म्हणजे सगळ्याच पिकांना भाव नाही। नियमाने आता या मिनिटाला काय भाव चालू आहे प्रत्येक मंत्र्याला, आमदाराला, खासदाराला वर दिल्लीपर्यंत माहिती। पण शेतकऱ्याचे हाल असे करायचे का धड जगू नाही द्यायचं नाही, धड मरू नाही द्यायचं नाही। काय भाव चालू आहे सध्या? चालू आहे 600, 700, 750। मकाला शासन काय करतं, फडणवीस काय म्हणत्या 2400-2500 रुपये भाव आम्ही दिलेला आहे आणि इथं घेते 1600, 1700, 1750। नरेंद्र बाटावचे महाराष्ट्र न्यूज येवला। तर येवल्यामध्ये कांद्याला सध्या भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। कांद्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळतं। येवल्यामध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। इंदोर पुणे महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला। कांद्याला भाव मिळत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजी।